हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम टू IFS. आता इथे खूप सारे स्टुडंट्सचे आणि मुलांचे मेसेजेस येत आहेत की सर नेक्स्ट महाराष्ट्र सेट एक्झाम एक्झॅक्टली कधी होणार आहे, कोणत्या मंथमध्ये होणार, 2024 मध्ये होणार की 2025 मध्ये होणार. या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळणार आहेत. ठीक आहे. एक गोष्ट इथे आम्ही ऑब्झर्व केली आहे की जेव्हा पण तुमचं महाराष्ट्र सेटचं नोटिफिकेशन पास आउट होतं ना, म्हणजेच तुमच्या जी सावित्रीबाई फुले जी साईट आहे तिकडे जेव्हा नोटिफिकेशन येतं त्याच्यानंतर मिनिमम 4 to 5 months नंतर तुमची जी आहे एक्झाम होते. फॉर एक्झाम्पल लास्ट जी एक्झाम झाली होती आता ती केव्हा झाली होती, 2024 मध्ये झाली होती. आणि कोणता मंथ होता तो, एप्रिल मंथ मध्ये तुमची एक्झाम झाली होती. पण त्याचं जे नोटिफिकेशन आहे, नोटिफिकेशन कधी आउट झालं होतं, नोव्हेंबर मंथमध्ये तुमचं नोटिफिकेशन आलं होतं. नोव्हेंबर ऑक्टोबर मंथमध्ये या एक्झामचं नोटिफिकेशन आलं होतं. म्हणजे तुम्ही हा ड्युरेशन बघू शकता, नोव्हेंबर टू एप्रिल, डिसेंबर, जान, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल. ठीक आहे. म्हणजे 4 to 5 monthsचा हा ड्युरेशन तुमचा कॉन्स्टंट राहतो जेव्हा ही एक्झाम असते तेव्हा. ठीक आहे. नोव्हेंबरमध्ये नोटिफिकेशन आलं तर एप्रिलमध्ये तुमची एक्झाम होईल. सो आत्तापर्यंत तरी काहीच नोटिफिकेशन आलेलं नाहीये. हा ऑगस्ट मंथ चालू आहे, ऑगस्ट एंड, सप्टेंबर सुरू होणार आहे. आता जरी सप्टेंबरमध्ये तुमचं नोटिफिकेशन आलं तर त्याच्यानंतर मिनिमम 4 to 5 months असणार आहेत तुमच्या हातामध्ये एक्झामसाठी. ठीक आहे. इथे मी शो करतो तुम्हाला. एक्झाम ड्युरेशन जे एक्सपेक्टेड आहे ते आहे मार्च एप्रिल 2025. ठीक आहे. मार्च किंवा एप्रिलमध्येच तुमची नेक्स्ट MS सेट एक्झाम होईल, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एक्सपेक्टेड नोटिफिकेशन जे तुमचं आहे ते असणार आहे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये. तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी एक नोटिफिकेशन पास आउट करेल एक्झाम रिलेटेड. ओके. आणि जे मोड ऑफ एक्झामिनेशन आहे हे इम्पॉर्टंट आहे. जे तुमचं मोड ऑफ एक्झामिनेशन इथे राहणार आहे ते असणार आहे ऑनलाईन. ऑनलाईन म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. CBTचा अर्थ काय असतो, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. म्हणजे जी तुमची CSIR नेट गेट एक्झाम भरपूर मुलांनी अटेम्प्ट दिला असेल ती जी एक्झाम असते तशीच एक्झाम तुमची आता महाराष्ट्र सेटची पण राहणार आहे. कारण का हे जे नोटिफिकेशन आहे ह्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन सेटने आधीच दिली होती की 2024 मध्ये जी एक्झाम होईल ती तुमची लास्ट ऑफलाईन मोड एक्झाम असणार आहे आणि त्यानंतरचे सर्व जो एक्झाम्स असतील ते तुमचे ऑनलाईन मोडमध्येच होतील. ठीक आहे. सो हेच तुमचं एक्सपेक्टेड एक्झामचं ड्युरेशन असणार आहे मार्च एप्रिल. सो आपण थोडंसं वेट करू, सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये हे प्रेडिक्ट करू की तेव्हा तुमचं काही ना काही सेट नोटिफिकेशन पास आउट करेल. पण तुम्ही हे ड्युरेशन धरून चला, क्योंकि कारण का तुम्हाला प्रिपरेशन सुद्धा करावं लागेल. ठीक आहे. यानंतर आपण बघितलं तर 5 to 6 monthsचं ड्युरेशन तुमच्या हातात आहे आत्तापासून. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, म्हणजे मिनिमम 5 to 6 months तुमच्या हातात आहेत प्रिपेरेशनसाठी. कारण का तुम्हाला तिन्ही सब्जेक्टचं प्रिपरेशन करायचं आहे, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, आणि त्याबरोबर ॲप्टिट्यूडचं सुद्धा प्रिपरेशन करायचं आहे. पेपर पॅटर्नमध्ये काही चेंजेस नाही आहेत अजून तरी, तसं काही ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाहीये. तर पेपर ए तुमचा ॲप्टिट्यूडच राहणार आहे आणि पेपर बी आहे तो तुमचा रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट. म्हणजे आपण जर केमिस्ट्री बोलू तर केमिस्ट्री हा तुमचा पेपर बी राहणार आहे. पेपर ए मध्ये 50 क्वेश्चन्स असणार आहेत. प्रत्येक क्वेश्चनचं वेटेज असणार आहे 2 marks आणि पेपर बी जो आहे त्याच्यात टोटल 100 क्वेश्चन्स बघायला मिळतील. तर प्रत्येक क्वेश्चनचं जे वेटेज असणार आहे तुमचं 2 marks असणार आहे. सो ओव्हरऑल 300 marksचाच पेपर आहे असं आपण धरून चालू. सो त्याचप्रमाणे तुम्ही इथे प्रिपरेशन करा. ठीक आहे. आणि तुमच्या प्रिपरेशनसाठी IFS इथे एक तुम्हाला रेकॉर्डेड कोर्स घेऊन आलेला आहे, हे तुम्ही इथे बघू शकता. सेट 25 साठी रेकॉर्डेड कोर्सेस, फक्त केमिस्ट्रीज नाही तर मॅथ्स झालं, फिजिक्स झालं, केमिस्ट्री, लाईफ सायन्स आणि ॲप्टिट्यूड, साऱ्या सब्जेक्टवर तुमचा हा रेकॉर्डेड कोर्स अवेलेबल आहे. ठीक आहे. व्हॅलिडिटी 4 months आहे आणि ही एक्सटेंडेबल आहे. म्हणजे भले तुम्ही आता हा कोर्स घेतला तर 4 months नंतर ह्याला तुम्ही एक्झाम होईपर्यंत एक्सटेंड आरामात करू शकता. आणि याची प्राइस सुद्धा इथे दिलेली आहे. फक्त 3000 रुपीजमध्ये तुम्हाला हा कोर्स मिळणार आहे. रेकॉर्डेड कोर्स आहे. सारे लेक्चर्स तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे पाहिजे तेव्हा तुमचं टाइम फ्लेक्झिबल बघून तुम्ही याला बघू शकता. ओके. आणि हे IFSचं ॲप आहे. इथे सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला मिळतील. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स असणार आहेत, टॉपिक वाईज पेपर ॲनालिसिस असतील, इयर वाईज कट ऑफ, एक्झाम पॅटर्न, सिलेबस, इम्पॉर्टंट डेट, साऱ्या गोष्टींचं अपडेट तुम्हाला या ॲपवर मिळणार आहे. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल राहिला असेल. सो ऑल दी बेस्ट अँड हॅपी लर्निंग.